नमस्कार मंडळी, रोहिणीज रेसिपी अँड लाईफ चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत। सकाळचे वाजलेले आहेत 6 आणि तुम्ही पाहू शकता वातावरण किती फ्रेश असं आहे। गावाकडे आल्यानंतर असं फ्रेश वातावरण पाहून खूप छान वाटतं। थंडीच्या दिवसामध्ये मी थोडंसं उशिरा उठते आणि एरवी म्हटलं तर थोडंसं लवकरच म्हणजे 5:30ला मी उठते आणि सर्व कामं फास्ट अशी पटापट करून घेते। तर सकाळी 6 वाजले होते आणि माझं इथं थोडंसं वॉक चालू होतं। टेरेसवरती येऊन साधारण 20 मिनिटं मी छान असं वॉक करून घेतलं। अशा पद्धतीने वॉक किंवा एक्झरसाइज योगा आपण काहीही केलं ना तर आपल्याला दिवसभर फ्रेश वाटतं आणि आळस अजिबात येत नाही। त्यामुळे अशा पद्धतीने नेहमी मी थोडंसं वॉक किंवा योगा काही ना काही करत राहत असते आणि सकाळच्या वेळी अशा पद्धतीने वॉक करून झाल्यानंतर पुढच्या कामाच्या तयारीला माझी सुरुवात होते। तर मंडळी, आमच्याकडे ना अंघोळीला पाणी हे चुलीवरतीच गरम केलं जातं। त्याच्यासाठी इथे मी चूल पेटवायला घेतली आणि त्याच्यावरती मी पाणी ठेवून घेणार आहे। तर सकाळी सकाळी सर्वात अगोदर माझं हेच काम असतं, पाणी गरम करायला ठेवायचं आणि नंतर बाकीचे कामं करून घ्यायचे। तर मंडळी, माझं बालपण हे गावाकडचं गेलेलं असल्यामुळे मला ही सर्व कामे एकदम सहजरित्या जमतात बरं का। जरी मी शहर ठिकाणी राहत असेल तर गावी गेल्यानंतर सर्व कामे एकदम छान पद्धतीने मी पार पाडते आणि मला याची सवय पण झालेली आहे आणि मला हे सर्व अनुभवायला सुद्धा खूप छान वाटतं। सकाळी अशा पद्धतीने थंडीच्या दिवसात पाणी गरम करायला ठेवलं ना तर थंडी वाजत असेल तर मी तापत बाकीचे सर्व कामं करून घेत असते। म्हणजे थोडीशी थंडी वाजायला लागली की इकडे चुलीपुढे येऊन बसायचं आणि नंतर राहिलेलं काम करून घ्यायचं। इथे छान चुलीला जाळ लागलेला आहे। आता पातेलं पण मी छान वरती ठेवून घेतलेलं आहे आणि आता याच्यामध्ये पाणी घालून घेणार आहे आणि पाणी आपलं छान गरम होत आहे तोपर्यंत आता मी बाकीचे कामं करून घेत आहे। तर संध्याकाळीच आपलं किचन काउंटर आणि भांडी घासून घेतल्यामुळे अर्धं काम तर होऊन गेलेलं असतं। त्याच्यामुळे सकाळी सकाळी एकदम बाकीचे कामं पटकन अशी होऊन जातात आणि अधूनमधून मी मगाशी म्हटल्याप्रमाणे चुलीमध्ये जाळ आहे का ते बघण्यासाठी किंवा थंडी वाजत असेल तर थोडंसं शेकोटी म्हणून तापण्यासाठी मी इथे येऊन 5 मिनटं थांबत असते आणि राहिलेलं काम नंतर करून घेत असते। आता इथे पाणी छान गरम होतं आहे तोपर्यंत मला इथे दार झाडून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता दारामध्ये खूप दिवस झालं शेणाचा सडा मारलेला नव्हता, त्याच्यामुळे म्हटलं की छान असा शेणाचा सडा मारून घेऊयात आणि दिसायला मग दार एकदम छान दिसतं। त्याच्यासाठी मी सर्वात अगोदर इथे काय केलं, दार छान झाडून घेतलेलं आहे। अशा पद्धतीने छान दार झाडून घेतल्यानंतर आता शेणाचा सडा मी मारणारच होते तोपर्यंत सासूबाई उठल्या आणि त्या म्हटल्या की तू आंघोळ करून घे, पाणी छान तापलेलं आहे आणि मी सडा मारून घेते। म्हटलं चला, आता त्या म्हटल्याप्रमाणे तसंच करून घेऊयात। मी इथे दार झाडून घेतलं आणि नंतर आंघोळीला पाणी घेतलं आणि आंघोळ करून घेतली। आता सर्वात अगोदर आंघोळ झाली की आमच्याकडे चहा बनवला जातो। तर वेगळं काहीतरी म्हणून म्हटलं की आज पेरूच्या पानांचा चहा बनवूयात आणि त्याची रेसिपीसुद्धा तुम्हाला मी इथे दाखवते। बघा, इथे चहा बनवण्यासाठी पातेल्यामध्ये मी दूध घेतलेलं आहे। आमच्याकडे डायरेक्ट दूध टाकूनच आम्ही चहा बनवतो, त्याच्यामध्ये पाणी घालत नाही। असा चहा आमच्यात सर्वांना आवडतो। तर जेवढा चहा बनवायचा होता तेवढा मी इथे दूध घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये चहापत्ती घालून घेतली आणि पेरूची पाने शेतातलीच आहेत, किती छान अशी हिरवीगार फ्रेश पेरूची पानं घेतली आणि ती याच्यामध्ये घालून घेतलेली आहेत। नंतर चवीनुसार साखर घालून घेतली आणि चहा छान शिजवून घेतलेला आहे। तर तुम्हीसुद्धा मंडळी अशा पद्धतीने पेरूच्या पानांचा चहा एकदा बनवून पहा, चवीला एकदम मस्त असा लागतो। आणि इथे चहा आपला छान शिजलेला आहे आणि गावाकडं गेल्यानंतर माझी एक गंमत अशी बघा की बरेच जणांना चहा बनवला की कपामध्ये चहा पित असतील, परंतु का माहीत नाही मला गावाकडे गेलं की वाटीमध्ये चहा प्यायला आवडतो। जसं काही आपण बालपणी आई चहा बनवत असताना साईडला वाटी घेऊन बसायचो ना, अगदी तसंच। तर इथे बघा मी वाटीमध्ये चहा छान गाळून घेतलेला आहे आणि आता तो चहा मी असाच पिणार आहे। तर तुम्ही चहा कशामध्ये पिता तो मला कमेंट करून सांगा आणि पेरूच्या पानाचा चहा ना एकदम भारी लागतो बरं का। आता इथे चहा माझा घेऊन झालेला आहे आणि देवपूजासुद्धा अर्धी झालेली होती। मला देवाला फुलं व्हायची होती आणि म्हटलं की घराच्या साईडलाच मस्त असं झेंडूच्या फुलाचं झाड आलेलं आहे आणि त्याला फुलं पण आलेली होती आणि ती फुलं घेतली आणि म्हटलं चला छान अशी पूजा करून घेऊया। फुलं तोडली नाहीत तोपर्यंत मला आठवलं की माझ्या जाऊबाईंनी मस्त असं इथं बेलाचं झाडसुद्धा लावलेलं होतं।
त्यांनी फक्त एक बेलाची काडी इथे छान पावसाळ्यामध्ये रोवली आणि मस्त आमचा बेलसुद्धा छान फुटला होता. अशा सर्व जिन्नस जर आपल्याला दारात भेटली ना तर पूजा करायलासुद्धा किती भारी वाटतं ना. तर इथे पाहू शकता छोटंसं आमचं इथे बेलाचं झाड आलेलं आहे. म्हटलं चला 4-5 बेलाची पाने पण घेऊयात आणि छान पूजा करून घेऊयात. सर्व फुलांची, फळांची आणि अशा पद्धतीने बऱ्याचशा भाज्यासुद्धा आमच्या दारात आहेत. तुम्हाला जर या सर्व गोष्टी पाहायच्या असतील ना तर मला कमेंट करून सांगा. याचा सेपरेट व्लॉगसुद्धा आपल्या चॅनलवरती येईल. तरी ते मी फुलं पण तोडून घेतली आणि बेलाची 4-5 पानेसुद्धा घेतलेले आहेत आणि म्हटलं चला आता राहिलेली पूजा करून घेऊयात. तुळशीला आणि महादेवाला मी अगोदरच पाणी घातलेलं होतं आणि राहिलेली पूजा मला आटपून घ्यायची होती. तुम्ही ते पाहू शकता आमचं तुळशीचं झाड किती एकदम छान असं मोठं झालेलं आहे. हे सर्व पाहून ना मला गावाकडे राहायला खूप आवडतं आणि जेव्हा कधी मला गावाकडे राहण्याचा योग येईल ना तर तो क्षण मी एकदम आनंदाने इथे जगत असते. आणि आता काय केलेलं आहे, महादेवाला अगोदरच पाणी घालून घेतलेलं होतं. आता राहिलेली पूजा मला आटपून घ्यायची होती. त्याच्यासाठी इथे मी महादेवाची आता छान अशी पूजा करून घेत आहे. तुम्ही इथे पाहू शकता चिक्कूचं झाडसुद्धा किती छान आलेलं आहे. एकदम छोटं होतं तेव्हा लावलेलं होतं आणि 5-6 महिन्यातच ते एकदम मोठं असं झालेलं आहे. सोबतच इथे बाजूला एक पटाडीच्या शेंगाचं सुद्धा झाड आहे, त्याला एक शेंग आलेली आहे. आता इथे महादेवाची पूजा करून घेत आहे मी. सर्वात अगोदर इथे मी विभूती महादेवाला लावलेली, नंतर बेल वाहिलेला आहे आणि नंतर फुलं वाहून घेतलेली आहेत. मस्त छान थंडगार हवा, कोवळं ऊन आणि अशी पूजा करताना एकदम भारी असं वाटतं बरं का. जी गावाकडे मजा येते ना मंडळी ती सिटीमध्ये नक्कीच नाही येत. इथे माझी छान अशी पूजा करून झालेली आहे. म्हटलं आता एक प्रदक्षिणासुद्धा घालून घेऊयात. तर पूजा झाल्यानंतर एक तुळशीला मी छान अशी प्रदक्षिणा घालून घेतली आणि दर्शन घेतलं आणि नंतर आतली पूजा राहिलेली मी करून घेतलेली आहे. तर मंडळी ज्या पद्धतीने मी पूजा करते ना त्या पद्धतीने तुम्हाला इथे दाखवली. थोडंसं काही तुम्हाला वाटत असेल की याच्यामध्ये चुकलं आहे तर तुम्ही मला सजेशनसुद्धा देऊ शकता बरं का. तर अशा पद्धतीने प्रदक्षिणा घालून घेतल्यानंतर आता मी आतमधली पूजा करण्यासाठी घरात गेले आणि ही सर्व फुलांची, फळांची झाडे पाहून मला एवढं भारी वाटतं इथं. आणि साईडला तुम्हाला इथे दिसतसुद्धा असेल की सासूबाईने इथे शेणाचा सडा मारलेला होता, त्याच्यामुळे दार पण एकदम मस्त असं दिसत होतं. नंतर मी आतमध्ये गेले आणि राहिलेली पूजा करून घेतली. अगोदरच इथे मी छान अशी देवाची पूजा केलेली होती, दिवाबत्ती लावलेली होती, देवाला फळ पण वाहिलेलं होतं. आता राहिलेली फक्त आपल्याला पूजा इथे करून घ्यायची होती. त्याच्यासाठी झेंडूची फुले इथे मी वाहिली आणि देवाचं छान असं दर्शन घेतलं. सकाळी लवकर उठून अशा पद्धतीने हे जर सर्व कामे केली ना तर मनाला एकदम प्रसन्न असं वाटतं. तर मंडळी तेच आजचा आपला व्लॉगसुद्धा संपत आहे. छान अशी पूजा झाली. नंतर इथे पेरूच्या पानांचा चहा कसा बनवायचा ते सुद्धा मी तुम्हाला दाखवलं आणि गावाकडचं माझं थोडंसं सकाळचं रुटीन तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून मला सांगायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्लॉग थोडा जरी आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. चला परत भेटूया, तोपर्यंत बाय बाय.